संवाद देणारा आहे. सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतारला येणार म्हणून भगवान सूर्यनारायणालाही त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि भगवान सूर्यनारायण पळभर त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. नामदेव महाराज त्याचं वर्णन एका अभंगामध्ये करतात. अभंग म्हणता येतो का दादा तुम्हाला? प्रभु रामचंद्र भगवान की जय। आयोनि संभव आयोनि संभव आयोनि संभव आयोनि संभव आयोनि संभव
दादा काय तो दिवस होता. काय ठिकाणी दुर्दुंब्या वाजायला लागल्या. आकाश मार्गाने देवाने त्या ठिकाणी पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केलेली आहे. महाराज म्हणतात अयोध्येच्या सुखात आनंद भगवान परमात्मा दशरथराजे घरी आनंद द्या. सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि महाराज ही वार्ता अयोध्येच्या कानाकोपऱ्यात पसरली की दशरथ राजाला पुत्र प्राप्ती झालेली आहे आणि म्हणून सर्वच अयोध्येवासी त्या दशरथ राजाच्या महालामध्ये जमा झालेले आहे. त्या ठिकाणी आणि भगवान प्रभू रामचंद्रांना घेतलं आणि पाण्यामध्ये टाकून त्या ठिकाणी पाळणा म्हणायला त्यांनी सुरुवात केली आहे. बाळा जो
भगवान परमात्मा अयोध्येमध्ये अवतीर्ण झाले. भगवान म्हणतात झाले जमराज्य काय नियम धरणी धरती पिके गाई होऊन त्या ठिकाणी सर्व आणि नदीमध्ये सुख त्यांनी भगवान परमात्मा झालेला आहे. तो या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट दिनाचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी खरोखर भगवान परमात्मा या भूतावर अवतीर्ण होतो आणि त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करतो आणि भक्तांचं त्या ठिकाणी रक्षण करतो. म्हणून धर्मरक्षावर अवतार घ्यायची आपल्या पाळीची भक्तांना भगवानासाठी किती अवतार घेतले अंबरशेसाठी दृष्टाने राहिली अवतार भगवान परमात्म्याने घेतले आणि ते अवतार कशासाठी घेतले दादा वेळ आपली संपुष्टामध्ये आली. असा तो भगवान परमात्मा करुण आहे दयाचा सागर आहे तो करुणावंत आहे. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोलन सारखे तरी महाराज म्हणतात 4 वेद 6 शास्त्र आणि 8 पुराणांनी सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. शेवटच्या त्यामध्ये तुका म्हणे पुनर्वर्णिकी पुराणे होय नारायण अंबरीषीसाठी जन्म सुशीले भगवान परमात्मा अवतार घेतोय दादा दृष्टांचा नाश करून भक्ताचं रक्षण. मग आपलं रक्षण त्या भगवान परमात्म्याने करावं. मागे पुढे उभा राहे संभाळी आले या तो देव आपल्या मागे पुढे करून आपला सांभाळ करीत आला आणि त्याच्यासाठी भाविकांचा कामाने त्याच्या आपल्या शरण अनन्य भावाने त्यांनी जर शरणागती केली दादा तर कितीही संकट तुमच्यावर आले ना संकटाचं निरसन माझं भगवान परमात्मा केल्याशिवाय राहत नाही. निर्वाण गोविंद आशी माझे पुढे. पण आपण बाबा संसारासाठी लागल जेवढे प्रयत्न करतो देवासाठी आपण प्रयत्न करत नाही बाबा. आज कष्ट केले संसारासाठी देवासाठी कोणाचे प्रयत्न नाही का? अरे जेवढे कष्ट संसारासाठी केले ना महाराज तेवढे जर प्रयत्न देवासाठी केले असते तर विश्वाचा मालक आजपर्यंत तुमचा समोर प्रगट झाला असता. आज नको त्या ठिकाणी लोक लागल तेवढा वेळ खर्च करत आले आणि म्हणून जीवन जगत असताना एकच करा अंत करणारी काम करा. जगाला दाखवण्यासाठी परमार्थ करू नका. गळ्यात माळ घातली कमळाला गंध लावला म्हणजे जीवन आपली मुखी घेईल असंही कोणी समजू नका. खरा परमार्थ कोणता झाला ज्याने अंतरंगाने परमार्थ केला ताणण्याची ताण जाणार भुकेल्याची भूक जाणार एखाद्यावरती वाईट प्रसंग आला ना दादा त्याच्या दुःखाला परत स्त्रीला आपल्या आईप्रमाणे माना बहिणीप्रमाणे माना. आई बहिणीच्या नजरेतून त्या ठिकाणी स्त्रीला बघा निश्चित त्या ठिकाणी जीवनाचा काय फरक आल्याशिवाय राहणार नाही. आणि उभ्या आयुष्यात मी हात जोडून तरुण वर्गाला सांगून जातो खरा परमार्थ ज्याने उभ्या आयुष्यात आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही बापाची मान समाजात खाली येऊ दिलं नाही असं जो वागला त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कोणी नाही. पायात चप्पल असेल नसेल कपड्याला इस्त्री असेल नसेल आईच्या गालामध्ये हसू बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान हा जीवनामध्ये माणसाचा खरा परमार्थ आहे. आणि म्हणून दादा ज्याला आपला बाप कळाला त्याला विठोबा कळाला ज्याला आपली आई कळाली त्याला समुखमाई कळाली. बऱ्याच लोकांच्या आईबापाने एवढंच आश्रमामध्ये पाहिजे झालं ही वेळ त्यांनीच बनवली नाही. आईबापाने एवढं काय पाप केलं आज लोकांनी आईबापाच्या वाटण्या करून टाकल्या बाबा 2 कोटी म्हातारा आणि 1 कोटी म्हातारी लोकांनी वाटणी केली. आणि पुणे काशी यात्रेला जाऊ नका तीर्थयात्रा करू नका सकळ तीर्थाची यात्री जे का माता पितरे तरे शेवेचे केळ शेवे दोन नक्की आई बाप जीवन असते ना दादा त्यांची सेवा करा. जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. जोपर्यंत ते जीवन आहे तोपर्यंत सेवा करा. पण ते असल्यावर आपल्याला कळत नाही आणि गेल्यावरती पुन्हा मिळत नाही दादा. म्हणून आज उत्तम असा हा पर्व काळ सर्व महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानाने उत्पन्न तुम्ही स्वतः सजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हे जे धार्मिक उत्सव दादा जीवनामध्ये केले पाहिजे. कारण का भगवंताची कथा अशी ती स्वतःची कथा कमी करते. ती भगवंताची कथा आहे वाल्याचा वाल्मिकी झाला असे ना दादा ती फक्त भगवान परमात्म्याचीच गोड कथा आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला फार संघर्ष आहे दादा फार दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण जर भगवान परमात्म्याचं चिंतन जर केलं तर हरी आला हाता मग कैशी भय चिंता मग भीती बाळगण्याचं काय करायचं दादा. पण आपण चिंता जास्त करतो आणि चिंतन कमी करतो. पण चिंता जास्त केल्यामुळे आपल्याला दुःख त्या ठिकाणी वाटायला येतं. आणि चिंतन जर केलं तर चिंतने तद्रुपता. आणि म्हणून या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी व्हा जीवनाचा पाठ करून घ्या. आज समस्त या ठिकाणी आपले ग्रामस्थ नागरिक परिवार सर्व या ठिकाणी मंडळ आणि खराडे महाराज हे फार मागून आले. आणि हा उत्सव दरवर्षाप्रमाणे
येते आणि त्या ठिकाणी आजही संपन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व असणाऱ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आदिगुरु जवेदाजी महाराज दोन्ही यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली. बाबा बोलण्याच्या वगैरे खूप काही बोललो, बोलायसारखं अजून खूप काही झालं, पण विवाह संपुष्टामध्ये आहे. बोलता बोलता चुकीचा आपल्याला बोललो असेल, माझ्या वाणीचे दोष समजा, बुद्धीचे दोष समजा, आणि एक तुमचं लेकरू म्हणून या ठिकाणी मला परत करा. व्यासपीठावरती मी त्यांना सांगायचा प्रयत्न करायचे ते भगवान परमात्म्याचे आशीर्वाद, सद्गुरूंचे आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद म्हणून घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा उमासुते सज्जनांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी समर्पित करू. शेगडा पूर्णग्रामचे रोकेंगावर तुमचे केले धर्म कीर्तनाशी दिले कितीवरली पायी करविले पैसे केले कटकट वापरी कानिट देवराणी पायाच्या प्रसादी काही बोललो विरोधी मला क्षमा कर व्यसंती होय अनुभूती नोवे हा उपदेश तुमचे पडलेले विशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा समर्थ ज्या संतांनी आमच्याकडे करून दिलं त्या संतांचं सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर समस्त मराठा ग्रामस्थ सर्व टाळकरी मंडळ रामजाती मी जरी खराडे असलो तरी हरिभक्तपारायण अतिशय सुश्राव्य पद्धतीने केलंय. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती की 16-17 वर्षापासून आपण या मंदिरामध्ये रामरायाची सेवा करतो. रामनवमीचा उत्सव जो आहे तो गेले 16-17 वर्षापासून आपण अतिशय भक्तिभावाने साजरा करतो. मागच्या वर्षी तर मोठे पाळणा झाला होता आणि या सगळ्याचा एक साक्षीदार म्हणून माझी सेवा ही मी देत असतो. माझ्या वडिलांनी पुण्य असायचं. मग गेले 10-15 वर्षापासून मला असं वाटायला लागलं की आपली जी काहीतरी सेवा व्हावी त्या हेतूने एक 5 ते 7 मिनिटं तुमची घेणार आहे. चालेल घेतले तर कारण इथं समोर माझ्या आजूबाजूला जी बसलेली उभी टाळकरी मंडळी आहेत ते अतिशय दिग्गज आहेत. महाराजांच्या तुम्ही चरणाशी आहे. पण मला अशी मनामध्ये खूप होती की आपली काहीतरी सेवा रामचरणाच्या या प्रभू रामचंद्राच्या व्हावी काही 2-3 प्रसंगाचं मी माझ्या अनुभवाला जमीन तेवढी पण करतो. मग आपण आरती यांच्या उत्सवाची सांगता मित्रांनो हे जे संत साहित्य आपल्याकडे तुमच्या आमच्याकडे लिहिलंय की नाही हे सगळं संतांनी तुमच्या आमच्याकडे लिहिलं. संत तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय हे काय हिमालयामध्ये गेले नव्हते. ते कुठे होते? कोणत्या डोंगरावर होते? भंडारा डोंगरावर होते. तुमच्या आमच्यासारखे संसारामध्ये येऊन त्यांनी शेळीतून त्यांना कशी छळत होते आणि त्याच्यावर त्यांनी कशी मात केली त्याच्याकरता त्यांनी 1879 चा ग्रंथ लिहिला. तुम्ही कुठलंही संत साहित्य बघा त्या संतांनी मग एकनाथांचं भागवत रामायण असो किंवा आपले जगद्गुरु संत ज्ञानेश्वर असो या सर्व संतांनी जे काही साहित्य लिहिले ते आपल्या तुमच्या आमच्या संसारात राहूनच लिहिले. ही संसारामध्ये काय दुःख आहे हिमालयामध्ये जी तपस्या करणारे साधू आहेत वगैरे त्यांना मात्र याच्याचा काही त्रास नाही. आपण अगदी विचारच केला तर बघा
सगळ्या गोष्टी सुलभ असतील तर आपण देवाकडे सुद्धा धजत नाही. पण या सर्व संतांनी संसारामध्ये राहून काय अडचणी येतात त्याचा सामना कसा करावा त्याच्याकरता तुमच्या आमच्याकरता सार लिहून ठेवलं. पण तुम्ही आम्ही इतके स्वार्थी आहोत की आपण त्याचा वापर जेव्हा लागेल तेव्हाच घेतो, जेव्हा पाहिजे तेव्हाच घेतो. अगदी आमची छोटी प्रसंग सारखी सकाळी उठून चालायला आम्ही शहरामध्ये जात असतो. माणूस किती स्वार्थी झाली बघा. रोज सकाळी चालायला जाताना आमच्या शहरामध्ये अजून नाही बघा तशी परिस्थिती आली नाही. पण पार असतो, पार चौकामध्ये अशी आज चालताना सहज लक्षात आलं माझ्या बरेच असं दिसतं. पण आज ते दिसलं जाणवलं लागलं विचारित नाही. चौकात पार असतो, वडाचं मोठं झाड असतं आणि तिथं देवाच्या तसबी आणून लोक ठेवतात. साईबाबा फोटो असतो, त्याच्यानंतर काय संत नाम निर्णय संत त्यांचे फोटो असतात, गणपतीची मूर्ती असते. आपली दिवाळीला आपण ती महालक्ष्मीची पूजा करतो त्याची मला मोठी गंमत वाटते की महालक्ष्मीची पूजा झाली तर लगेच दुसऱ्या दिवशी देवीची मूर्ती पारवली असा देव घेऊन जाय वापरायचं सोडून द्यायचं अशा करता नाही. मग माणूस आपण किती उन्मत्त झालो की फक्त वापरायचं तेवढं करतो, गरज संपली का सोडून द्यायचं. देवदेव पण आपण कधी करतो माहिती का, जेव्हा लागेल तेव्हा. आणि एवढं सगळं मिळून जर कधीतरी देवदेव केला असेल तर तो असतो आपल्या मनात शांती. ते डॉक्टरकडे असतो, डॉक्टर म्हणून औषध देतो आपल्याला आजारी पडल्यानंतर. आणि आजारी पडल्यानंतर ते औषध घेतो आपण. औषध घेतल्यानंतर मेडिकलला म्हणून विश्वास होतो, लिहून घेतो, त्याची ठरवतो की नाही ही सकाळी घ्यायची ही संध्याकाळी घ्यायची. तसं हे देवाचं जे औषध आहे संतांनी असंख्य अशा रचना केलेल्या आहेत की हे जे देवषध आहे संत एकनाथांचा अभंग आहे ब्रह्मरस घी काळा देवी पिढा आहे. तर हा जो काळा आहे याला काही वेळ नाही, काळा काही कधीही घ्या तुम्ही, दिवस रात्र घ्या, जेणेकरून तुमच्या सगळ्या पिढा हरतील. तेव्हा असा एकदा श्रीरामाचा योगेश करू आणि मी पहिला प्रसंग सांगतो. सियावर रामचंद्र की जय, मनोजव मारुतिर्य वेगम, जितेंद्रियामृतिमतां वरिष्ठं, वातावरणं वादयितुमित्थं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पहिला असा प्रसंग आहे रामायणाचा. तुम्हाला सगळ्यांना आम्हाला रामायण माहिती आहे. खरं म्हणजे रामायण हे नेमकं तुमच्या आमच्यासाठीच आहे. पण आपल्याला असं वाटतं की फक्त तो राम देवळातच असावा, मी फक्त राम मंदिरात तिथं जावा. दिवसामधल्या 24 तासामध्ये वेळोवेळी प्रसंगी आपल्याला या रामायणाचे दाखले आपल्याला उपयोग येतात. पण आपण नेमके ते सोडून देतो. आपली कशी वृत्ती माहिती आहे का दादा, माफी मागून होतो की तो राजहंस पक्षी माहिती आहे आपल्याला, राजहंस पक्षी त्याचं काय वैशिष्ट्य असं सांगता सांगेल कोणी? मी माफी मागतो काय बरोबर आहे बघा, काकांनी किती छान सांगितलं. राजहंस असा पक्षी आहे तो काय घेतो, दूध आणि पाणी एकत्र घेतलं ना त्याला, तर तो काय पिऊन घेतो, दूध ओढून घेतो पाणी. आणि आपण काय करतो, उलट करतो. आपण काय करतो, पाणी ओढून घेऊन दूध तसंच ठेवतो. तसा आपला परमार्थ असतो. तर रामायणामध्ये हा पहिला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सेतू बंधनासाठी सर्व वानर सेवा आणि रामराय उभे होते. त्यांनी समुद्राची आराधना केली. बाबा आम्हाला तिकडे राहण्याचा काहीतरी रस्ता दाखव, आम्हाला तिकडे जायचंय, रावणाशी युद्ध करायचे ना, आमची सीतामाई आम्हाला परत मिळवायची. पण समुद्र काही प्रसन्न होईना. आणि मग समुद्राने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या सैन्यामध्ये नल नील नावाचे 2 स्थापत्य आणि अभियांत्रिकी इंजिनियर आहेत, त्यांना सांगा, त्यांना बरोबर माहिती. आणि मग त्यांनी काय केलं, त्या नल नीलांनी दगड घेतले, दगड त्या दगडावरती काय लिहिलं, श्रीराम श्रीराम नाव लिहिलं. आणि ती दगड काय टाकली, संपूर्ण वानर सेनेने पाण्यामध्ये टाकली. आणि तसा काय तयार झाला, तो राम सेतू. अजून तिथं आहे तो राम सेतू. आता हा राम सेतू बांधला जात असताना गमतीची अशी गोष्ट होती की प्रभू रामचंद्र असे बाजूला उभे राहून पाहत होते की संपूर्ण वानर सेना एक दगड त्या समुद्रामध्ये टाकत होती. आणि त्या समुद्रावरती ते दगड काय होते, तरंगत होते. तरंगत असताना रामचंद्रांना मोठा शेवटी रामचंद्र प्रभू जरी असते, विश्वाचे स्वामी जरी असते, तरी पण त्यांनाच वाटले की अरे बापरे, दगडासारखा दगड हातात पाण्याच्या खाली जातो, हा नेमका तरंगतोय कसा आहे. मग त्यांना असं वाटलं की मी पण करून पाहावं, माझा हातभार लागावा. जसं की खारोड्याची गोष्ट तुम्ही आपण ऐकली सगळ्यांनी ती दिली, तसं त्यांनी एकदा उचलला, त्यांनी टाकला पाणी. त्यांनी टाकल्यावर लगेच खाली पडला. त्यांना वाटलं बरं एक पडला असेल, दुसरा टाकून दुसरा घेतला, तोही टाकला, तोही पडला, तिसरा टाकून पाहिला, तोही पडला. लांबून मालकीला हे पाहत होते. म्हणजे आज रामचंद्र प्रभूंना काय झालं, काही समजेल असं झालं.
आणि मग प्रभू रामचंद्रांनी मारुतीकडे पाहिले की तू तर माझ्याकडे पाहतोय, तुला ते दिसतंय, मी दगड टाकतोय, तू काय तरंगत नाही, काय नेमकं असं काय? मग मारुतीरायांनी जे उत्तर दिलं ते अतिशय सुंदर होतं. ते म्हणाले, प्रभू तुम्ही तर विश्वाचे स्वामी आहात, तुम्हाला मी काय सांगणार? आम्ही या प्रत्येक दगडावरती श्रीराम नाव लिहून टाकतोय म्हणून तो तरंगतोय, तुम्ही मात्र नुसता दगड लिहून टाकताय, तो तडताय, सोडताय. अहो तुम्ही ज्याला सोडलं तो बुडणार नाही तर काय होणार? तुम्ही ज्याला सोडला तो बुडला नाही. आता मला सांगा तुमचं आमचं तरी काय आहे? तुम्ही आणि देखील चालते कोणते दगडच आहोत का नाही? पण ज्याच्या भारी कपाळी श्रीराम असेल, मुखी श्रीराम असेल, तो या भवसार नगरात करून जाईल की नाही? हा होता पहिला प्रसंग. बोला सियावर रामचंद्र की जय. दुसरा प्रसंग असा झाला की सीतामाई अशोक वनामध्ये, अशोक वाटिकेमध्ये होती, हे सगळ्यांना माहिती. आणि रावणाने तिला 1 महिन्याची मुदत दिली होती की 1 महिन्यावर तू विचार कर आणि 1 महिन्यानंतर मग मात्र तुला पाणी ग्रहण करीन, त्यानंतर मात्र मी काही तुझं ऐकणार नाही. असं होत असताना ती सीता मोठी दुःखी कष्टी होती. आणि मग जेव्हा मारुतीला भेटून गेले त्यावेळेला मात्र मग तिला वाटलं की नाही खरोखर प्रभू रामचंद्र माझ्यावर येतील, कृपा करतील. असंही तिचं ध्यान सतत चालू होतं आणि ती सतत राममय झाली होती, सतत तिचं ध्यान चालू होतं, राम 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 राम. आपल्याला सगळ्यांना माहिती तिला पहारा देण्याकरता काही राक्षसी नेमल्या होत्या. त्या राक्षसांमध्ये एक राक्षसी होती त्रिजटा नावाची. ती अशी काही सच्ची होती. त्या काळचे राक्षस जरी असले, त्या काळचे राक्षस जरी असले तरी ती चांगली होती, नीतिवान होती. आता तर मात्र उलट झाले. आता माणसं माणसासारखे दिसतात, आतून कोणत्या प्रवृत्ती आहेत? राक्षसी प्रवृत्ती आहे. मग ती त्रिजटा त्या सीतेशी काही ना काहीतरी बोलत असेल, सीता तिच्याशी काहीतरी मनात हितगुज करत असेल आणि सांगत असेल. मग एक दिवशी ती सीता त्याला त्या त्रिजटाला असं म्हणते, अगं मी अखंड प्रभूचं चिंतन करते, सतत प्रभू रामचंद्राचं नाव घेते. आता मला असं वाटायला लागलंय की मी एवढं नाव घेते की यदा कदाचित मी सीताची रामा होऊन जाते की काय? मी जर सीताची राम झाले तर या जगामध्ये किती राम होते? किती राम होते? 2 राम होते. मी जर सीतेची राम झाले तर 2 राम होते. मग जगाला 2 रामांची ओळख कशी चालायची? लोक म्हणतील कोणता राम खरा आणि कोणता राम खोटा. त्रिजटा जी होती ती अतिशय सात्विक होती, अभ्यासी होती. तिने सांगितलं, अगं सीते, तू ज्या रामाची, ज्या विश्वप्रभूची सीता आहे, अर्धांगिनी आहे, तुझं म्हणणं अगदी खरंय. तू राममय होऊन राम राम राममय होऊन राम होती हे खरं अगदी. पण तू तिकडे जो राम आहे ना तो देखील तुझं स्मरण करतोय. तू इकडं राम राम म्हणतेय पण तू तिकडे काय म्हणतोय? सीता सीता म्हणतोय. तू इकडे राम होईना का? तो तिकडे काय होईल? सीता होईल. मग तू इकडे रामाची सीतेची राम झाली काय आणि तो तिकडे सीतेचा रामाचा सीता झाला काय? आम्हाला फक्त 2 पाहिजे रूप कोणती? राम आणि सीता. मग तुम्ही तुमची आज्ञावल करा, आमचं तसं काहीही म्हणणं नाही. माझं देखील तेच म्हणणं आहे की आपण देखील काय व्हायला पाहिजे? राममय व्हायला पाहिजे. नेमकं आपण ते नाही म्हणतो काय होतो? आपण होतो रावणमय. हा होता दुसरा प्रसंग. पुन्हा एकदा सियावर रामचंद्र की जय. शेवटचा प्रसंग आहे, वेळ झालेली आहे. कदाचित माझ्या अल्पवाणीला जेवढं सुचतंय तेवढं मी बोलतोय. मला फक्त सेवा करायची इच्छा आहे. काळकरी मंडळी आणि इतर मंडळी देखील कदाचित काहीतरी चुकत असेल तर माफ करा. आणि शेवटचा अतिशय सुंदर प्रसंग सांगतो आणि थांबतो. प्रसंग तिसरा की खरं म्हणजे हे जे मी काय आहे हे सगळं आपण ऐकतो, वाचतो, त्यातूनच सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो. त्याच्या पाठीमागे हेतू फक्त एक असतो की परमेश्वराचं चिंतन व्हावं, काहीतरी सेवा व्हावी आणि त्याच्यातून आपल्यात 1% जरी आपल्यामध्ये काही आलं तरी आपल्याला काय होईल? काहीतरी त्याचा लाभ होईल, काहीतरी आपलं जीवन धन्य. हा त्याच्या पाठीमागे अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला आशा वगैरे कुठली काही नाही. हा प्रसंग तिसरा. असं झालं की रावण आणि रावणाशी जो मोठं लागलं ते मोठ्या चाराकुटीला गेलं. एका मागून एक राक्षस असे दारात पडत होते, वानर देखील दारात पडत होते. मोठे मोठे शूरवीर रावणाचे 100 पुत्र मारले गेले आणि रावणाला असं वाटलं की आता आपण काय होतोय? पराजित होत आहोत. आणि मग त्यावेळी कसा आपला एक मोठा भाऊ होता तो 6-6 महिने झोपत होता. कुंभकर्ण त्याला उठवलं, त्याला सांगितलं की अरे बाबा त्याची याचना केली. त्याला सांगितलं की अरे बाबा उठ,
लंकेवरती मोठं संकट आलंय. आणि मग तो कुंभकर्ण उठला, मोठी घंटानाद शांतानाद केल्यानंतर आणि मग त्यांनी विचार केला असं काय घडलं रावणा, तू तर तुझ्या पदरी देव दानव सगळे बांधून ठेवले, आता काय असं घडलं की तू मला यात उठवलं. मग त्यांनी सांगितले की अरे बाबा ती सीता जी आहे, रामाची प्रभू रामचंद्राची सीता जी आहे ती पळून आलेली आहे आणि ती मला काही वश होत नाही, तिच्याकरता आमचं हे सगळं युद्ध चाललं आहे आणि त्याच्यासाठी तो जो प्रभू रामचंद्र आहे तो त्या नदीच्या तिकडच्या समुद्राच्या पलीकडे येऊन ठाकलाय आणि आता तू काहीतरी केलं पाहिजे याच्यावरती. आता त्या आमचे बरेचसे सैन्य मारले गेलेले आहे. पुन्हा कुंभकर्ण जरी होता तरी आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल, तुम्ही ती राक्षस सच्ची होता. त्यांनी सांगितलं हे बघ रामा, तू म्हणतो ते खरं आहे, तुझे 100 पुत्र मारले गेले, वानर मारले गेले असंख्य, हे सगळं जरी झालं असलं तरी पण हा एवढं सगळं करायची गरजच काय? तुला करायचंय काय? तुला फक्त सीता पाहिजे की नाही? तुला माहिती सीता ही काय आहे? पतिव्रता आहे, तुला तिचं पाणी ग्रहण करायचंय की नाही? कारण एकदम सोपं सगळं. तर रावण म्हटला कसं काय बाबा? तो आहे तुझ्याकडे ती मायावी विद्या आहे, त्या मायावी विद्येने तू काय कर, रामाचं रूप घे हुबेहूब, तिच्या जवळ जा, ती तुझ्या पायाला जरी स्पर्श केला तरी तिचं काय होईल, पतिव्रता भंग होईल. मग पुढे ती तुला काय करता येईल, तिचं आणि ग्रहण करता येईल. मग रावण मात्र शेवटी रावण होतो. तो म्हटला अरे तू 6-6 महिने झोपतो, आवड असं अन्न खातो, तुझ्यासारख्या 6 महिने झोपणाऱ्या माणसाला जर हे मला सुचत नाही, मी तसं करून नाही पाहिलं का? अरे बाबा मी राम होऊन ते पाहिलं ना, पण मी राम झालो की माझ्या मनातून सीतेबद्दलची अभिलाषा दूर होते. माझ्या मनात सीता येतच नाही, माझ्या मनात सीतेमध्ये आकांक्षा इच्छा व्यक्त होते. मग मी परत माझ्या रावणात येतो. मग तुमचं आमचं तरी काय आहे? आम्ही आपण सगळे काय झालोय, रावणमय झालोय. आणि रावणमय झाल्यामुळे षड्रिपू जे आहेत हे सगळे आपण ठासून धरलेले आहोत. आमचं नेमकं उलट होतं की आमची सत्सर विवेक बुद्धी आहे, आमची चांगली बुद्धी आहे ती सीता आपण या संसार रूपी रावणाच्या ताब्यात दिली आणि आपल्याला असं वाटतं की फारच सेफ आहे, फारच इथं काय आहे, सुरक्षित आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला आम्हाला सुचतच नाही. तेव्हा मला एवढंच म्हणायचं की मित्र हो, परमेश्वराची सेवा जी आहे ती नित्य काळ निरंतर करणं हे गरजेचं आहे. आणि याच्याकरता जसं महाराजांनी सांगितलं याच्याकरता संचित फार मोठं आहे. आता असं ह्या व्यासपीठावर म्हणणं चुकीचं आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम झाला होता, आनंदाची गोष्ट आहे. पण गेल्या वर्षी भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे भजनाला खूप मंडळी होती. यदा कदाचित या वर्षी भोजनाचा नसल्यामुळे भजनाला कमी मिळत हरकत नाही. पुढच्या वेळेला आपल्याला कसं काही चांगलं करणार निश्चित करू आणि अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा रामजन्मोत्सव साजरा करण्याची रामराया शक्ती देईल, प्रेरणा देईल अशी मी आशा करतो. सगळ्यांची माफी मागतो. आजच्या या प्रसंगी आमचे भक्तचंद काका आणि या मंदिराचं बांधकाम करण्यामध्ये ज्यांचं हातभार मोलाचा लागला त्यांचं देखील मी आजच्या वतीने ऋणोपदेश व्यक्त करतो. महाराजांना एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराज या नागडे गावाला खूप अशी मोठी परंपरा आहे. अतिशय भक्त भाविक लोक आहेत, म्हणजे ते जे काका होतं ते काका त्यांचे काका होते आणि ते या गावचे साक्षीदार आहेत. त्यांनी आमच्या आजी देखील वारंवार सांगितले या नागडे गावामध्ये आता जुने जाणकार मंडळी आहेत की खूप मोठे मोठे कीर्तनकार होते. बंगट स्वामींचं वास्तविक असायचं महाराज. त्याच्यानंतर जो महाराज मामासाहेब दांडेकरांची कीर्तन इथं झालेली आहे आणि या मंदिराचं ज्यावेळेला जीर्णोद्धार झाला 3 दिवसाचा कार्यक्रम सुंदर झाला. त्या कार्यक्रमाला जगन्नाथ सरकारी बाबांचं नाव ऐकलं असेल, त्यांचं इथे कीर्तन झालं होतं कार्याचं, दामोदर महाराज गावले. तेव्हा अतिशय पुण्य संतांची भूमी आणि गावामध्ये जे लोक आहेत त्यांची वस्ती वाढली आहे आणि त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. पुन्हा सगळ्यांचे आभार. प्रभू रामचंद्रजी माझ्या सेवा माझ्या मानतो उद्दिराजी पटेल बोललो याच्या पुढे जर मला संधी मिळेल तर अजून काय करायला प्रयत्न करीन. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. सुखकर्ता दुःखहर्ता
पवन सुत हनुमान की जय, राजा धिराज रामचंद्र भगवान की जय. कृपया आलेल्या बाहेर व बहीण मंडळी कोणी नारळ घेतल्याशिवाय जायचं नाही. काय मध्ये राजा राम